ॲज इट इज तुमची लेंथ येईल, पण हा बॉक्स तुम्ही दुसरीकडे सेव्ह करू शकता फाईल, त्यानंतर ना सेव्ह ॲज म्हणून हा रिझल्ट तुम्ही सेव्ह करू शकता. मग तुम्हाला ते रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे की माझ्या ह्या स्पेसिमनचा जो काही असेल, आता ही इमेज आहे 3 नंबरची, 3 नंबरच्या इमेजचा हा जो काही मला रिझल्ट मिळालेला आहे, हा रिझल्ट तो रेकॉर्ड तुम्ही व्यवस्थित मेंटेन करायचा आणि तो परत तुम्हाला लागणार आहे थेसिस मध्ये लिहिण्यासाठी. किंवा तुम्हाला जर इमेजमध्ये तुम्हाला तुमची लेंथ पुट करायची असेल तर हा रिझल्ट सेव्ह करा. ही इमेज तुम्ही कुठेतरी पेंट मध्ये ओपन करून तुम्ही ही लाईन ऑलरेडी तिथं ड्रॉ आहे सेव्ह केली तर लाईन ॲज इट इज राहील, आणि तिथं तुम्ही टेक्स्ट बॉक्स थ्रू ती लेंथ काय असेल ती लेखची 642 मायक्रोमीटर ती तुम्ही तिथं पुट करू शकता. पण ही गरज पडत नाही कारण ते पिक्चर डिस्टर्ब होतं पूर्ण, कारण तुम्हाला होल पिक्चर दाखवावं लागतं. ही गरज तरी पडत नाही, तुम्हाला डायरेक्ट टेबल फॉर्म मध्ये तुम्ही तुमचा रिझल्ट दिला तरी चालतो, मेन्शनच करावं असं काही हे नाहीये. ओके येस. आणि स्केल बार तुम्ही देतायच ऑलरेडी, त्याच्यामुळं हे दुसरं प्रत्येक पार्टचा लेख तिथं मेन्शन करण्याची गरज नाहीये. ओके, सो इट इज अबाउट द मेजरमेंट. मेजरमेंट मध्ये आपण स्ट्रेट लाईन थ्रू एक सिम्बॉलला क्लिक करून आपण स्ट्रेट लाईन ज्या पार्टचा आपल्याला मेजर करायचंय, सॉरी जे युनिट आहे त्याला पॅरलल लाईन ड्रॉ केली, अॅनलाइज केलं, सेट स्केल केली, त्यानंतर मग तिथं जे नोन डिस्टन्स आहे आपलं ते टाकलं, युनिट टाकलं, लेंथ मेजर केली. कशी मेजर करायची तर डायरेक्ट कंट्रोल M जर ऑर्डर दिली तुम्ही तर तुम्हाला रिझल्ट बॉक्स ओपन होईल. हे होतं मेजरमेंटसाठी. आता तुम्ही तुमचं बायोलॉजिकल सॅम्पल कोणतंही पहा, आता बॉटनीच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक गोष्ट पहा, हे जर इन्स्ट्रुमेंट तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड, पण जर नसेल, ॲक्युरेट तुम्हाला पाहिजे असेल, स्केल बार पाहिजे असेल तर हे सॉफ्टवेअर तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता. म्हणजे फक्त एक्झाम्पल इन्सेक्टचं दिलं म्हणजे असं फक्त त्याच्यामध्ये इन्सेक्टच होतील असं नाही, कोणतंही सॅम्पल तुम्ही त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता. फक्त तुमच्याकडे ती इमेज आणि ह्या इमेज मध्ये पहा शेजारी जी स्केल मांडलेली आहे तशी स्केल तुमच्याकडे असली पाहिजे, तरच तुमचं इमेज ते सॉफ्टवेअर कॅलिब्रेट होईल. आणि जर तुम्ही आता काही विद्यार्थी असे असतील ज्यांचे इमेज काढून झालेले असतील, त्यांच्याकडे स्केल नाहीये, तर एक ऑप्शन तुम्ही ह्यासाठी करू शकता की ज्या कॅमेराने तुम्ही ते फोटोग्राफ काढलेले आहेत त्याच कॅमेराने, त्याच डायमेन्शननी, त्याच पिक्सलनी एका पट्टीचा फोटो काढण्याचा प्रयत्न करा आणि मग त्या पट्टीने कॅलिब्रेट केलं तरी चालेल. म्हणजे त्याच फोटोमध्ये जर तुमची पट्टी नसेल, स्केल नसेल, तरी तुम्ही ते कॅलिब्रेट करू शकता. आता एक दुसरं फंक्शन असं आहे फॉर बॉटनी स्टुडंट्स, लीफ एरिया, किंवा काही वेळेस काही जणांचं काम असं असतं की एरिया मोजायचा आहे लीफचा, फ्लॉवरचा, एक्सेट्रा काही असेल ते एरिया मोजण्यासाठी पण आपण हे सॉफ्टवेअर यूज करू शकतो. आता हे कसं त्याच्यासाठी वापरायचं ते पहा. सिंपल, जे इमेज मी तुम्हाला ग्रुपवरती टाकलेली आहे त्याच्यापैकी ही दुसरी इमेज मी आता तुमच्या पुढे ओपन करतो. ही पहा एक इमेज ओपन झालेली आहे. पीपीटी जी स्क्रीन मी शेअर करतो ते दिसते व्यवस्थित तुम्हाला? येस सर. येस सर. ओके. आता ही गोष्ट बऱ्यापैकी बॉटनी स्टुडंटला अप्लाय होते. एरिया सपोज करा लीफ मध्ये डिसीज झालेला असेल, तो एरिया पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि जर फक्त तुम्हाला हा जो काही लीफ, वेगवेगळ्या प्लांटचे मी लीफ्स इथं एक्झाम्पल साठी मांडलेले आहेत, ऍट अ टाइम तुम्ही 4 लीफ एरिया काढू शकता थ्रू दिस इमेज. जे ते पाहू आपण. त्याच्यासाठी सिंपल करायचंय काय, प्रोसिजर मी तुम्हाला पीपीटी मध्ये दाखवले पहा. सेम, फक्त अगोदर एकदा कॅलिब्रेट करून घ्या तुमचं सॉफ्टवेअर. कॅलिब्रेट कसं करणार तर स्ट्रेट लाईनला क्लिक केलेलंच आहे आपण. त्यानंतर कोणत्या तरी एका सेंटीमीटरच्या पॉइंट पासून एक 4 सेंटीमीटर 3 सेंटीमीटरची एक पॅरलल लाईन ड्रॉ करा. आता मी 4 ते 8 पर्यंत केलेलं आहे.
म्हणजे 4 सेंटीमीटरचा अंतर मी एक ड्रॉ केलेली आहे एक लाईन. त्याला कॅलिब्रेट करण्यासाठी अॅनालाइज मध्ये जायचं आहे आपल्याला. सेट स्केल मध्ये नोन डिस्टन्स आहे आपल्याकडे 4 सेंटीमीटरचं. मी परत एकदा सांगतो की खाली जी पट्टी दिलेली आहे ह्या पट्टीमध्ये मी 4 सेंटीमीटर पासून 8 सेंटीमीटर पर्यंत एक पॅरलल लाईन ड्रॉ केली आहे आणि हे पॅरलल लाईनचं डिस्टन्स आहे 4 सेंटीमीटर. मग ते झालं आपलं नोन डिस्टन्स, ज्याच्यामध्ये आपण 4 सेंटीमीटर टाकू. युनिट आहे सेंटीमीटरचं म्हणून मी सेंटीमीटर तिथं लिहितो आणि ओके वरती क्लिक केलं. आता ही जी काही इमेज आहे सॉफ्टवेअर मध्ये ड्रॅग केलेली, तर ही इमेज कॅलिब्रेट झालेली आहे किंवा हे सॉफ्टवेअर आपलं कॅलिब्रेट झालेलं आहे. आता पुढे करायचं काय, कॅलिब्रेट झाल्यानंतर ना आपली जी इमेज आहे त्या इमेजला 8 बिट टाईप मध्ये सिलेक्ट करायचं. म्हणजे कसं, तर इमेज वरती क्लिक करा, तिथं पहिला ऑप्शन आहे टाईप. त्या टाईप मध्ये जाऊन 8 बिट वरती क्लिक करायचं आपल्याला. 8 बिट वरती क्लिक केल्यानंतर ना जर असं तुमचा इमेजचा लाईट कलर निघून जाईल आणि ब्लॅक अँड व्हाईट शेड तुमच्या इमेज वरती येईल. ओके, त्यानंतर ना तुम्हाला पुढच्या पॉइंट मध्ये परत एक पॉइंट आहे तो म्हणजे थ्रेशोल्ड, तिथं तुम्हाला जायचंय. तर त्याच्यासाठी इमेज मध्ये जायचं, ऍडजस्ट आणि थ्रेशोल्ड लेवल. आता ह्या थ्रेशोल्ड मध्ये तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने तुमचे इमेज ऍडजस्ट करायचे आहेत की हे पहा, थ्रेशोल्ड मध्ये मी फक्त एकच ऍडजस्टमेंट केली की माझे जे लीव्ज आहेत, ज्या लीव्हचं मला एरिया मेजर करायचा आहे, तर तो एरिया मेजर करण्यासाठी थ्रेशोल्ड मध्ये काय केलं, मी बॅकग्राऊंड क्लिअर केलं आणि ज्या लीव्ज होत्या त्यांना फक्त एक शेड, रेड कलरची शेड पूर्ण दिलेली आहे. मग आता काळजी अशी घ्यायची की तो शेड पूर्ण लीव्ज वरती अप्लाय झालेला असला पाहिजे, कुठेही राहिले थोडासा पार्ट राहता कामा नये. अशा पद्धतीने तुमचे लीव्ज तुम्ही थ्रेशोल्ड लेवलला सिलेक्ट करायचे. ते सिलेक्ट झाल्यानंतरून पहा इथं, त्यानंतर ना पुढचा पॉइंट आपल्याला असा आहे की परत थ्रेशोल्ड लेवलला सेट झाल्यानंतर ना लीव्जला, सगळ्या लीव्जला लाल कलर किंवा पूर्ण ते डार्क झाले पाहिजेत. परत आपल्याला अॅनालाइज मध्ये जायचंय. नेक्स्ट पॉइंट इज दॅट अॅनालाइज मध्ये जायचं. टूल्स मध्ये जाऊन ROI मॅनेजर नावाचा एक पॉइंट आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. एक विंडो ओपन होईल. आता ही विंडो ओपन झाल्यानंतर ना तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये एक ट्रेसिंग टूल नावाचं एक टूल आहे पहा खालच्या साईडला. माझा जिथं ॲरो गेलाय त्या ठिकाणी बघा, तिथं ट्रेसिंग टूल वरती तुम्हाला ते सिलेक्ट करायचंय. सिलेक्ट केल्यानंतर ना ट्रेसिंग टूल सिलेक्ट झाल्यानंतर ना ज्या लीफ एरिया तुम्हाला मोजायचा त्या लीफ वरती क्लिक करा, राईट क्लिक करायचं, सॉरी नॉर्मल क्लिक करा. त्यानंतर ना ऍड म्हणायचं. सेकंड लीफ ऍड, थर्ड लीफ ऍड आणि लास्ट ऍड. ओके, ही अशी 4 पानं मी काय केली, फक्त ट्रेसिंग टूलने सिलेक्ट केली आणि ऍड करत गेलो. हे 4 लीव्स इथं ऍड झालेले आहेत. जर आपल्याला लेबल द्यायचे असतील आपण लेबल पण देऊ शकतो. 1 2 3 4 हे झाले आपले लेबल्स. जी पानं आपण सिलेक्ट केली होती त्या पानांचे हे लेबल झाले. आता आपल्याला एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, तर सिंपल ह्याच जी विंडो ओपन झाली होती त्याच्यामध्ये एक मेजर ऑप्शन आहे, त्या मेजर वरती क्लिक करा. तुम्हाला रिझल्टची विंडो इथं खालच्या साईडला ओपन होईल. त्या विंडो मध्ये पाहू शकता तुम्ही एरिया दिलेला आहे. पहिल्या पानाचा एरिया आहे 31, दुसऱ्या पानाचा एरिया आहे 28, तिसऱ्या पानाचा एरिया आहे 9 आणि चौथ्या पानाचा आहे 4. आणि ह्याचं युनिट आपण सेंटीमीटर मध्ये दिलंय. ऑब्विसली त्याचं युनिट असेल सेंटीमीटर स्क्वेअर. ओके,
मग हा एरिया तुम्हाला वेगळ्या कोणत्या इन्स्ट्रुमेंटनी कॅलिब्रेट किंवा कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाहीये. तुमचे लिव्ज जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. दिस इज अबाउट द एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर बायोलॉजिकल सॅम्पल. किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही स्केल बार पण टाकू शकता. हे जे काही इमेज होत्या पानाच्या अगोदरची आपली जी इनिशियल इमेज होती त्याच्यामध्ये पण तुम्ही स्केल बार टाकू शकता. युझिंग दॅट स्केल खालच्या साईडला जी पट्टी दिलेली आहे त्याने तुम्ही त्याला स्केल बार पण टाकू शकता. म्हणजे साइड बाय साइड दोन फंक्शन तुम्ही एका इमेज मध्ये कॅरी आउट करू शकता. हा रिझल्ट तुम्ही सेव्ह करू शकता फाईल सेव्ह ॲज म्हणून, जेणेकरून तुम्हाला तो पुढं तुमच्या रिझल्ट मध्ये थेसिस मध्ये वापरता येईल. त्यामुळं सेव्ह करताना काळजी एक घ्यायची की तो कोणत्या इमेजचा रिझल्ट आहे ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सो इट इज ऑल अबाउट द लीफ एरिया. काही डाऊट आहे का जायचं पुढं? क्लिअर आहे का सगळ्यांना? सर ट्रेसिंग टूल पासून परत एकदा थोडं सांगता काय? माझं थोडंसं ट्रेसिंग टूल पासून सांगू का? येस सर येस. ओके ओके. हे पहा, जी इमेज तुम्हाला कॅलिब्रेट करायची होती तर त्या ट्रेसिंग टूल वरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला जे थ्रेशोल्ड लेवलला गेल्यानंतर ना जे इमेज तुम्ही रेड कलर मध्ये तुमची पानं झालेली आहेत त्याच्यावरती फक्त क्लिक करायचंय. नॉर्मल क्लिक केलं तरी तो सिलेक्ट होतो. सिलेक्ट झालेला फक्त इकडे या साईडला येऊन जो RO मॅनेजरचा जे बॉक्स ओपन झाला होता त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे ऍड, त्याच्यावरती तुम्हाला ते क्लिक करायचंय. परत दुसऱ्याकडे येऊन ऍड म्हणायचं, तिसरा आणि चौथा सेम तसे ऍड करायचे. आणि ऍड केल्यानंतर ना खालच्या साईडला शो ऑल आणि लेबल्स म्हणून विंडो आहे त्याच्यावरती क्लिक करा. ते क्लिक झाल्यानंतर ना त्याच ऑप्शन्स मध्ये एक 5 नंबरचा ऑप्शन असा आहे मेजर, त्याच्यावरती क्लिक केलं की तुमच्या पुढे एक विंडो ओपन होईल रिझल्टची आणि ज्याच्यामध्ये तुमच्या 4 लीव्हचा पानांचा एरिया हा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये दिलेला असेल. तुम्ही ह्याच्यातून अजून जर तुम्हाला समरी पाहिजे असेल ह्या रिझल्टची ते पण तुम्ही स्टॅटिस्टिकल अनालिसिस तुमचा जर ऑब्जेक्टिव्ह असेल तर ते पण तुम्ही करू शकता. ह्याच्यातून रिझल्ट मध्ये जायचं आणि समरी वरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला मीन डेव्हिएशन स्टँडर्ड डेव्हिएशन मीन मॅक्स ह्या पण गोष्टी तुम्हाला ह्याच्यामधून मिळून जातील. ओके. त्यानंतर ना नेक्स्ट पॉइंट असा आहे आपला, दीज आर फॉल जे हिस्टॉलॉजिकल काम करतात किंवा बायोटेक्नॉलॉजिकल ज्यांचं रिसर्च आहे त्यांच्यासाठी आहे. ज्यांना सेल काउंट करायचंय किंवा कॉलनी काउंट करायचे आहेत, हे इझिली आता मी एक जी इमेज तुमच्या पुढे दाखवली त्याच्यामध्ये आपण इझिली काउंट करू शकतो. पण ज्या कॉलनीमध्ये जास्त ग्रोथ आहे, कॉलनी भरपूर आहे, सेल जास्त आहेत, ओके. आता हे त्याच्या राईट साईडला जी इमेज दाखवली ती लिव्हरच्या सेलची आहे पहा, हिपॅटिक सेलची. त्याच्यामध्ये सेल्स किती आहेत हे जर आपल्याला काउंट करायचं असेल त्या हिस्टॉलॉजिकल स्लाइड मध्ये तर ते आपण इमेज जे थ्रू कसं करू शकतो. ओके, तर हा एक पुढचा पॉइंट आपला पहा. हे बऱ्यापैकी बायोटेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे किंवा आपण पण झुलॉजी मध्ये जर टॉपिक तसा असेल तर आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी पण हे बेनिफिटेड आहे. सेम फॉर हिस्टॉलॉजिकल, ज्यांचं हिस्टॉलॉजिकल वर्क आहे त्यांच्यासाठी पण. त्याच्यासाठी काय करायचं आहे, सॉफ्टवेअर आपलं पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आणि जी इमेज तुम्हाला अनालाइज करायची ती एक तर ड्रॅग करा, तिथं नेऊन ड्रॅग करायची किंवा फाईल मध्ये जाऊन ओपन जरी केली तरी ती ओपन होते. आता मी सिम्पली ड्रॅग केलेली आहे, ती फाईल तिथं ओपन झालेली आहे.
ही इमेज मी आपल्या ग्रुपवरती टाकली होती. तुम्ही तिथून डाउनलोड करून इथं ड्रॅग करू शकता तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये. आता हे क्वांटिटेटिव्ह असल्यामुळे ह्याला आता कॅलिब्रेट करत बसायची गरज नाहीये. त्यामुळे जस्ट काय करायचंय, आता पेट्री डिशचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्या पेट्री डिश मध्ये हे जे काही मार्जिन आहेत, एजेस आहेत, हे आपल्याला पहिल्यांदा रिमूव्ह करावे लागतील. ओके, मग फक्त आपल्याला काय पाहिजे, ह्या सेल्स किंवा ह्या कॉलनीज पाहिजेत. त्यासाठी काय करायचं, एक टूल आहे आपल्याकडं ओव्हल नावाचं, जे सेकंड नंबरला आहे. ओके, रेक्टँगलच्या शेजारचं ओव्हल ते मी सिलेक्ट केलंय आणि सिंपल जी कॉलनी तुम्हाला काउंट करायच्या, ज्या सेल्स तुम्हाला काउंट करायच्यात, त्याच्या भोवती एक ओव्हल ड्रॉ करून घ्यायचा. कोणत्याही सेल्स सुटता कामा नयेत, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट ऍक्युरेट मिळतील. फक्त आपल्याला हे का करायचंय की जे काही मार्जिन्स आहेत ते एक्सक्लूड करायचे, ते नको आहेत आपल्याला मार्जिन्स. तर ते एक्सक्लूड करण्यासाठी ओव्हल पॉइंट टूल्स आपण सिलेक्ट केला, पहिल्यांदा ड्रॉ केलं. ड्रॉ केल्यानंतर ना एडिट मध्ये जाऊन एक ऑप्शन आहे क्लिअर आउटसाइड म्हणून, तो जर तुम्ही अप्लाय केला तर ते जे काही एजेस होते, आउटसाइडचा जो रिजन होता तो एक्सक्लूड झालेला आहे, म्हणजे निघून गेलेला आहे, आणि तो नकोच आहे आपल्याला. तो आपल्या रिझल्ट मध्ये डेव्हिएशन आणू शकतो. त्याच्यामुळं आपल्याला ज्या कॉलनी, ज्या सेल आपल्याला काउंट करायच्यात, त्याच्यासाठी फक्त एवढं केलं तरी चालेल. मग फर्स्ट ऑफ ऑल काय केलं, इमेज ड्रॅग केली, जी इमेज आपल्याला पाहिजे होती ती. ओके, त्यानंतर ना त्याच्यामध्ये जो आउटर एरिया होता तो एक्सक्लूड केला युजिंग दॅट ओव्हल टूल. आता पुढे काय करायचंय, आपली जी इमेज आहे त्याला 8 बिट मध्ये पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्या, कारण आपल्याला परत थ्रीशोल्डची ऑर्डर द्यायची आहे. त्याच्यामुळं आपण त्या इमेज वरती पहिल्यांदा 8 बिटला सिलेक्ट केलं. काय केलं पहा, इमेज वरती गेलो, टाईप मध्ये 8 बिट सिलेक्ट केलं. त्यानंतर ना इमेज, ऍडजस्ट अँड थ्रीशोल्ड. आता थ्रीशोल्ड मध्ये काय आहे पहा, थ्रीशोल्ड मध्ये असं सिलेक्ट करायचंय तुम्हाला जेणेकरून फक्त तुमच्या ज्या सेल्स किंवा कॉलनी आहेत त्या हायलाइट झाल्या पाहिजेत. ओके, मग तिथं ऑप्शन आहे, स्क्रोल करावं लागतं फक्त, तिथं ते लगेच ऍडजस्ट होईल. तुम्हाला डार्क बॅकग्राऊंड वरती क्लिक करायचंय, डोंट रिसेट रेंज वरती तुम्ही ते ऑप्शन क्लिक करून ठेवा. ओके, आणि वरती जे स्क्रोलर आहे हा, तो तुम्ही मूव्ह करून फक्त असं इथे ऍडजस्ट करायचंय की ज्या तुमच्या सेल्स आहेत त्या फक्त हायलाइट झाल्या पाहिजे. कोणताही कलर जो तुम्ही तिथं वापरता, मी रेड घेतलेला आहे, त्यामुळे हा रेड कलर ह्या सेल्स फक्त हायलाइट झालेल्या आहेत. भरपूर सेल्स असू शकतात ह्याच्यामध्ये, त्यामुळं ह्या ओरली, मी आता माझी जी इमेज आहे त्याच्यामध्ये मी ओरली पण काउंट करू शकतो, पण ज्या रिझल्ट मध्ये जास्त ग्रोथ झालेले आहे त्यांच्यासाठी हे फार युजफुल ठरू शकतं. थ्रीशोल्ड लेवलला ऍडजस्ट केल्यानंतर ना तुम्हाला नेक्स्ट पॉइंट असा तिथं हे करायचा आहे की प्रोसेस मध्ये जायचं, बायनरी मध्ये जायचं आणि मेक बायनरी वरती क्लिक करायचं. पहा मी काय केलं, प्रोसेस, बायनरी आणि मेक बायनरी मध्ये क्लिक केलं. त्यानंतर ना पुढचा पॉइंट असा आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे की परत प्रोसेस मध्ये जाऊन, बायनरी मध्ये जाऊन वॉटर शेडला क्लिक करायचंय. प्रोसेस, बायनरी अँड वॉटर शेड. आता वॉटर शेडचं काय काम आहे, ज्या सेल्स, ज्या कॉलनी एकमेकांना चिटकलेल्या असतात त्या थोड्याशा सेपरेट आउट करण्यासाठी वॉटर शेड आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. ओके, पहिल्यांदा मी काय केलं, फक्त ओव्हल फॉर्म मध्ये केलं. ओव्हल मधून ज्या फक्त कॉलनी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या त्या सेपरेट आउट केल्या.
त्याचे शेड जे एक्सटेरियर शेड होतं ते एक्सक्लूड केलं. त्यानंतर प्रोसेसमध्ये जाऊन बायनरीमध्ये जाऊन मेक बायनरी केलं पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा वॉटर शेडचा कमांड दिली त्याला. त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला परत प्रोसेसमध्ये जायचंय, सॉरी अनालाइज मध्ये जायचंय, अनालाइज पार्टिकल मध्ये. ओके, अनालाइज पार्टिकल मध्ये क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या पुढे एक विंडो ओपन होईल. ह्या विंडो मध्ये सगळ्यात पहिल्यांदा साईज किंवा पिक्सल दिलेलं आहे. ओके, तर ते पिक्सल किती तुम्हाला ऍडजस्ट करायचंय तर ती एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. तुमच्या इमेजच्या वरच्या साईडला लेफ्ट साईडला पिक्सल दिलेलं आहे. ओके, त्याच्यानुसार ते ऍडजस्ट केलं तरी चालेल. मग आता ह्या पिक्सल मध्ये हे जे काही तुमच्या सेल्स आहेत त्याची लेंथ किती आहेत ते आपल्याला तिथं कळालं पाहिजे. मग मी तिथं साईज टाकतो 5 पासून 5000 पर्यंत, म्हणजे त्या साईज मधले जे पार्टिकल आहेत ते तिथं इन्क्लूड होतील. ओके, त्यानंतर जे सर्क्युलॅरिटी आहे ती सर्क्युलॅरिटी 7 पासून तुम्ही प्रत्येक बऱ्यापैकी सेल्स किंवा कॉलनीसाठी हेच टाकावं लागतं 7 ते 1 पर्यंत. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला शो म्हणून आहे तर तिथं आउटलाईन वरती पहिल्यांदा क्लिक करायचंय. हे पीपीटी मध्ये मी दिलंय. ओके, आउटलाईन वरती क्लिक करायचं. आउटलाईन वरती क्लिक केल्यानंतर डिस्प्ले रिझल्ट वरती क्लिक करा. ओके, आणि ओके जर म्हटलं तर आपल्याला रिझल्ट बॉक्स आपल्या पुढे आलेला आहे. जेवढ्या आपण सिलेक्ट केलं होतं सेल्स किंवा कॉलनी त्या पुढे आलेल्या आहेत. हा रिझल्ट तुमच्या पुढे आलेला आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळपास 29 इथं कॉलनी किंवा सेल्स आहेत. टोटल 29 आहे. पहा इथं नंबर दिलेला आहे तुमच्या पुढे. हा 29 हा टोटल नंबर तुमच्या पुढे आलेला आहे. मग असं हे जे काही टूल आहे वापरून आपण त्या पर्टिक्युलर पेट्री डिश मधून तुमच्या इंटरेस्टेड कॉलनीचा नंबर काउंट करू शकतो किंवा सेल्स पण काउंट करू शकतो. ओके, सो इट इज ऑल अबाउट द काउंटिंग द नंबर. म्हणजे नंबर जर काउंट करायचा असेल तर तुम्ही ते काउंट करू शकता. इथे टोटल लास्टला आहे 29. मी 29 सेल्स किंवा कॉलनी तुमच्या पुढे आलेल्या आहेत. हे इझी जातं. ज्या कॉलनीची ग्रोथ फार कमी आहे त्याच्यासाठी ओरली तुम्ही पाहून पण करू शकता कॉलनी काउंट किंवा सेल काउंट. पण ज्याच्यामध्ये जास्त ग्रोथ आहे, ज्या कॉलनी आपण ओरली पाहून नाही काउंट करू शकत, त्याच्यासाठी हे तुम्ही सॉफ्टवेअर वापरू शकता. किंवा जे हिस्टॉलॉजिकल इमेज असतात त्या हिस्टॉलॉजिकल इमेज मध्ये सेल्सचा नंबर किती आहे, जर तुम्ही एखादा लिथल डोस अप्लाय करून पाहताय एखाद्या टिश्यू वरती तर ते पण तुम्ही ह्याच्यातून काउंट करू शकता. ओके, सो ही प्रोसेस जर अशी किचकट आहे परत एकदा मी एक्सप्लेन करतो तुमच्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे इमेज तुमच्या पुढे आहे, whether it is in the form of petri dish or whether it is in the form of histological image, ती ड्रॅग करा आणि तिथं नेऊन ओपन करा. जर ती पेट्री डिश असेल तर ओव्हल टूल वापरून ते जे एजेस जे आहेत ते एक्सक्लूड करा, काढून टाका. काढून टाकल्यानंतर इमेज मध्ये जाऊन सगळ्यात पहिल्यांदा टाईप तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे 8 बिटचा. ओके, 8 बिट केल्यानंतर इमेज मध्ये जाऊन ऍडजस्ट मध्ये थ्रीशोल्ड लेवलला तुम्हाला ते ऍडजस्ट करायचंय. आणि थ्रीशोल्ड लेवलला असं ऍडजस्ट करायचंय जेणेकरून तुमच्या ज्या सेल्स आहेत कॉलनी आहेत त्यांना कलर झाला पाहिजे, बॅकग्राऊंड सगळं क्लिअर पाहिजे तुमचं. ओके, आणि त्या कॉलनी आणि ज्या सेल्स त्या जर शेड झाल्या त्यानंतर पुढे काय करायचं, मग तुम्हाला परत प्रोसेस मध्ये जायचं. बायनरी मध्ये मेक बायनरी म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती पहिल्यांदा क्लिक करा. ते क्लिक झाल्यानंतर परत प्रोसेस मध्ये जाऊन बायनरी मध्ये जाऊन वॉटर शेड म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. वॉटर शेड वरती क्लिक केल्यानंतर ज्या बेसिकली ज्या कॉलनी एकमेकांना चिटकलेल्या असतात त्या सेपरेट आउट होतात. तुम्ही माझ्या पिक्चर मध्ये पाहू शकता ह्या अगोदर चिटकलेल्या होत्या, आता त्याच्यामध्ये जर असा गॅप आलेला आहे म्हणजे तुमचा रिझल्ट डेव्हिएट होत नाही, ऍक्युरेट तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. मग हे झाल्यानंतर
अॅनालाइज मध्ये जायचं. अॅनालाइज पार्टिकलला क्लिक केल्यानंतर ना तुमच्या पुढं एक विंडो ओपन होईल. आता विंडो ओपन झाल्यानंतर ना साईज काय तुम्ही इथं टाकणार, तर तुमची पिक्सल साईज काय आहे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे तुमच्या पार्टिकलची साईज काय असू शकते. आता माझे जे पार्टिकल आहेत ते 5 पेक्षा कमी नाहीयेत पिक्सलला आणि 5000 पेक्षा जास्त पण नाहीयेत. ओके, म्हणून मी ही साईज टाकली. सर्क्युलॅरिटी डायमीटरच्या फॉर्म मध्ये जी असते ती बेसिकली 7 ते 10 किंवा 7 ते 1 मध्ये तुम्ही टाकू शकता, 0.7 to 1 मध्ये. शो मध्ये आउटलाईनला करायचं. ओके, डिस्प्ले रिझल्ट, क्लिअर रिझल्ट आपल्याला तिथे क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला रिझल्ट लगेच डिस्प्ले होईल. ओके केल्यानंतर ना तुमच्या पुढे जे मगाशचे जे रिझल्ट होते ते तुमच्या पुढे येऊन जातील. 29 सेल आपल्याला मिळाल्या होत्या. ओके, हा जो रिझल्ट मला मगाशी मिळाला ज्याच्यामध्ये 29 कॉलनी म्हणू किंवा सेल्स म्हणू, जर ते हिस्टॉलॉजिकल असेल तर सेल म्हणू आपण त्याला, आणि ह्या कॉलनी. ओके, so using this image you can avail these different kinds of functions. Hope so तुम्हाला ह्या बऱ्यापैकी कळाल्या असतील. जर कळाल्या नसतील तर तुम्ही मला आता लगेच विचारू शकता आणि मी त्याचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न लगेच करेल. कोणताही पॉइंट असू द्या, वेदर इट इज अ स्केल बार, मेजरमेंट और कॉलनी काउंट.